तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। भरपूर नागरिक आणि भरपूर अर्जदार महिला जे आहे सध्या केवायसी आणि ई केवायसी त्याचप्रमाणे डीबीटी आधार सीडिंग या दोन्ही विषयाला घेऊन खूप जास्त कन्फ्यूज होत आहे आणि वारंवार बँकेमध्ये केवायसी आणि आधार सीडिंग करण्यासाठी अर्ज भरत आहे, फेऱ्या मारत आहे, पण भरपूर अर्जदारांची अजूनपर्यंत आपल्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा यामध्ये पैसे जमा झालेले नाही। तर सर्वात आधी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की केवायसी काय आहे, त्यानंतर डीबीटी आधार सीडिंग काय आहे आणि यापैकी काय केल्यावर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होतील। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सर्वात आधी आपण बघूया की केवायसी म्हणजे काय। तर मित्रांनो, केवायसी म्हणजे कोणत्याही बँकेमध्ये किंवा कोणत्याही संस्थेमध्ये तुम्ही अकाउंट काढलं असेल किंवा लोन घेतलं असेल किंवा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल किंवा कोणताही या ठिकाणी तुम्ही आर्थिक व्यवहार करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला केवायसी करणे सर्वात जास्त महत्त्वाचे असते। तर आपण बँकेमध्ये जेव्हा केवायसी करतो त्यावेळेस आपण एक ऍप्लिकेशन भरून देतो, त्यानंतर आपलं आधार कार्ड, आपले बँक अकाउंट डिटेल्स आणि एक अर्ज त्याचप्रमाणे त्यावर सही करून देतो आणि बँकेमध्ये आपण सोपवतो, त्याला म्हणतात केवायसी। केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजे बँक तुमच्याकडून तुमची माहिती घेते, म्हणजे तुमची माहिती सांगा, तुम्ही जिवंत आहात आणि तुम्ही स्वतःच तुमचं अकाउंट जे आहे ते स्वतः चालवत आहात। तुमची सही झाल्यावर त्यावर बँक चेक करते तुमचा आधार नंबर, त्यानंतर तुमचे पूर्ण डॉक्युमेंट आणि अप्रूव्हल देते की तुम्ही स्वतःच तुमचं अकाउंट जे आहे ते ऑपरेट करत आहात, तुम्ही चालवत आहात आणि आता तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते पुढील काही वर्षापर्यंत म्हणजे पुढची केवायसी एक्सपायर होईपर्यंत तुम्ही तुमचं अकाउंट सुरळीत चालवू शकता। आता केवायसी जी आहे ती फक्त बँकेतच केल्या जात नाही, तर ज्या ठिकाणी तुम्ही लोन घेता, कोणत्या प्रायव्हेट कंपनीकडून तुम्ही लोन घेत असता किंवा काही जे प्रायव्हेट संस्था आहे त्यामध्ये तुमचा जे आर्थिक व्यवहार असतो त्या ठिकाणी सुद्धा केवायसी केली जाते। केवायसी करणे म्हणजे पेपरवर, डॉक्युमेंटवर आणि सही देऊन तुमची ओळख पटवून देणे। तर आता ई केवायसी म्हणजे काय ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो। मित्रांनो, ई केवायसी म्हणजे कागदाचा वापर न करता म्हणजे पेपरचा वापर न करता या ठिकाणी केवायसी करणे। तर कधी कधी तुमचं नवीन अकाउंट काढताना तुमची व्हिडिओ केवायसी केली जाते, त्याला ई केवायसी म्हणतात। आता भरपूर बँक जे आहे ते व्हिडिओ केवायसी, ई केवायसी करून तुमचं अकाउंट ओपन करण्याचं तुम्हाला ऑप्शन देत आहे। त्याचप्रमाणे आधार नंबर वरून जेव्हा थंब लावून पैसे काढतात त्याला सुद्धा ई केवायसी म्हटले जाते। त्याचप्रमाणे आधार नंबरवरच्या ओटीपी वरून काही आपले ऑनलाईन कामं करून घेणे म्हणजे आधार सीडिंग चेक करणे, त्याचप्रमाणे आधार कार्ड डाउनलोड करून घेणे। आणि काही बँका जे आहे ते तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी परमिशन देते, तर त्या ठिकाणी तुमचं ई केवायसी तुम्हाला कामी पडते। म्हणजे तुमच्या आधार नंबरवर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो ओटीपी येतो तो टाकून तुम्ही ई केवायसी करता आणि थंब लावून बायोमेट्रिक मशीनवर थंब लावून सुद्धा ई केवायसी केली जाते। तर केवायसी आणि ई केवायसी मधला तुम्हाला आता फरक समजला असेल। केवायसी करणे म्हणजे आपलं अकाउंट किंवा आपली ओळख या ठिकाणी पटवून देणे, तुम्ही जिवंत आहात आणि तुम्ही स्वतःच ते अकाउंट तुमचं यूज करत आहात, हे जी माहिती आहे हे बँकेला किंवा कोणत्याही संस्थेला पटवून देणे। तर आता आपण जाणून घेऊया की आधार सीडिंग म्हणजे काय। डीबीटी आधार सीडिंग मित्रांनो भरपूर डोकेदुखीचा प्रश्न सध्या महिला नागरिकांसाठी या ठिकाणी झालेला आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भरपूर महिलांचे अडकलेले आहे। तर डीबीटी आधार सीडिंग म्हणजे काय आपण आताही समजून घेऊ। बघा, डीबीटी आधार सीडिंग म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। बघा, कोणत्याही योजनेचा लाभ घेताना गव्हर्नमेंट तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकते आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत असताना जे सरकार आहे ते तुमच्या अकाउंट नंबरचा वापर न करता तुमच्या आधार नंबरचा वापर करते। ज्याप्रमाणे आपण फोन पे, गुगल पे आणि पेटीएम यूज करतो, समोरच्या व्यक्तीला आपण आपला अकाउंट नंबर देत नाही पण आपला मोबाईल नंबर देतो। मोबाईल नंबर देतो म्हणजेच तो मोबाईल नंबर त्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम मध्ये टाकतो आणि त्यानंतर तुमचं नाव येतं, त्यानंतर तुमचे पैसे सेंड होतात। त्याचप्रमाणे आहे तुमचा डीबीटी। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये सुद्धा अशाच प्रकारे तुमचे पैसे पाठवले जाते। तुमच्या अकाउंट नंबरवर पैसे न टाकता तुमच्या आधार नंबरवर पैसे टाकले जातात आणि जे अकाउंट तुमचं डीबीटी आधार सीडिंग असेल म्हणजे डीबीटी ला लिंक असेल त्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर होतात। तर बघा, एकापेक्षा जास्त जर अकाउंट असेल तर कोणत्याही एकाच बँकेला तुमचं अकाउंट एका टायमाला आधार सीडिंग राहू शकते। यात फरक काय आहे, आता केवायसी म्हटल्यावर केवायसी मध्ये तुमचं एकापेक्षा जास्त अकाउंट असेल, कोणाकडे 2 अकाउंट असतात, कोणाकडे 3 अकाउंट असतात, एकच अकाउंटला केवायसी ही ऍक्टिव्ह असते आणि प्रत्येक अकाउंटला, प्रत्येक बँक अकाउंटला तुम्हाला केवायसी करून द्यावी लागते, म्हणजे तुमची ओळख पटवून द्यावी लागते। पण कोणत्याही सरकारी योजनेमधून पैसे घेताना तुम्ही तुमच्या एकाच बँकेमध्ये पैसे घेऊ शकता, म्हणजे डीबीटी आधार सीडिंग जे आहे ते तुमच्या एका वेळेला एकाच बँकेला ऍक्टिव्ह राहू शकते। ते तुम्हाला बँकेमध्ये अर्ज करून बदलवता येते जर तुमचं
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डीबीटी सीडिंग ऍक्टिव्ह असेल आणि तुम्हाला तुमचे पैसे बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये घ्यायचे असेल किंवा कोणत्याही दुसऱ्या खात्यामध्ये घ्यायचे असेल तर तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज करावा लागेल की माझं या बँकेमध्ये आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे, त्या बँकेमधून तुम्ही डिलीट करून या बँकेला ऍड करा. तर आधार सेडिंग स्टेटस तुम्ही घरी बसून सुद्धा तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला माय आधारच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला बँक आधार स्टेटस चेक करायचा आहे. त्यामध्ये तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी टाकल्यानंतर तुमची बँक कोणत्या बँकेला आधार सेडिंग डीबीटी ऍक्टिव्ह आहे ते दाखवेल. त्याचप्रमाणे एनपीसीआय म्हणून सुद्धा एक वेबसाईट आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून तुमच्या बँकेला डीबीटी असलेला आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता. आता भरपूर नागरिकांच्या या ठिकाणी वेगवेगळ्या बँकेला आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे, पण भरपूर अर्जदार जे आहेत सध्या बँकेमध्ये आधार सेडिंग करण्यासाठी फेऱ्या मारत आहे, पण भरपूर दिवसापासून त्यांचं आधार सेडिंग ऍक्टिव्ह होत नाही किंवा दुसऱ्या बँकेला चेंज होत नाही. त्यामुळेच भरपूर अर्जदार महिलांचे पैसे या ठिकाणी अडकलेले आहे. तर सर्वात आधी तुम्हाला डीबीटी आधार सेडिंग करून घेणे महत्वाचे आहे. तर भरपूर महिला बँकेमध्ये आपला आधार सेडिंग करण्यासाठी अर्ज करताय, केवायसी त्यांचा ऑलरेडी झालेला आहे, पण बँकेमधून कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही आणि त्यांचा आधार सेडिंग सुद्धा ऍक्टिव्ह झालेलं नाही. तर मी तुम्हाला एकच मार्ग दाखवेल, तुम्ही आयपीबीपी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढा. 24 घंट्यामध्ये तुमचं आधार सेडिंग ऍक्टिव्ह होईल आणि बघा लगेच आधार सेडिंग ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुमचे पैसे येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यात तुमचे पैसे आले नाही, दुसऱ्या टप्प्यात तुमचे पैसे आले नाही, तर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामध्ये तुमचे पैसे नक्की जमा होतील आणि हे पैसे 100% जमा होईल. आता जे काही तुमचे पैसे अडकलेले आहे फक्त आधार सेडिंग ऍक्टिव्ह नसल्यामुळे सुद्धा अडकलेलं आहे. तर आधार सेडिंग चेक कशी करायची ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. आधार सेडिंग तुमचं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहू शकते किंवा डिऍक्टिव्ह राहू शकते किंवा कोणत्याही बँकेला लिंक नाही असं त्या ठिकाणी दाखवू शकते. जर तुमच्याजवळ 2 पेक्षा जास्त बँक असेल तर कोणत्या तरी बँकेला ऍक्टिव्ह असणार आहे, ते बँक बंद असेल किंवा चालू असेल पण त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जाणार आहे. पण कोणत्याच बँकेला लिंक नसेल म्हणजे रिकॉर्ड नॉट फाउंड दाखवत असेल तर तुम्हाला कोणत्या तरी एका बँकेला डीबीटी आधार सेडिंग करायची गरज आहे. तुमचं कोणत्याच बँकेत डीबीटी आधार सेडिंग होत नसेल तर तुम्हाला इंडियन पेमेंट पोस्ट बँकचं त्या ठिकाणी अकाउंट काढायचं आहे. 24 घंट्यामध्ये तुमचं जे आहे ते डीबीटी आधार सेडिंग ऍक्टिव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला आता केवायसी आणि डीबीटी आधार सेडिंग यामधला फरक समजला असेल. तर केवायसी जे आहे ते आपण प्रत्येक बँकेमध्ये ऍक्टिव्ह ठेवू शकतो, पण डीबीटी आधार सेडिंग जे आहे ते तुम्हाला एकाच बँकेमध्ये एका वेळेस ऍक्टिव्ह ठेवता येते. तर आता डीबीटी आधार सेडिंग आणि केवायसी आपण कशा प्रकारे करतो बघा. केवायसी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा होऊ शकते. बँकेमध्ये अर्ज करून आपण केवायसी करतो किंवा जे ऑनलाईन पद्धत आहे एटीएम कार्ड वरून किंवा नेट बँकिंग वरून सुद्धा आपण आपल्या बँकेमध्ये केवायसी करू शकतो. तर जे डीबीटी आधार सेडिंग आहे ते आपण सध्या ऑफलाईनच करू शकतो, बँकेमध्ये अर्ज देऊन करू शकतो. एक विशिष्ट अर्ज येतो, तो भरल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करावा लागतो आणि तुमचं आधार सेडिंग बँकेकडून ऍक्टिव्हेट केलं जाते. पण या ठिकाणी सध्या ऑनलाईन डीबीटी आधार सेडिंग करण्याची कोणतीच प्रोसेस नाही. एनपीसीआय म्हणून सरकारने सध्या एक वेबसाईट दिलेली आहे, पण त्यावर सुद्धा सध्या 4च बँक ऍड आहे. भविष्यामध्ये जर सर्व बँक ऍड झाल्या तर तुम्हाला त्यावरून घर बसल्या ऑनलाईन तुमचं डीबीटी आधार सेडिंग या ठिकाणी करता येणार आहे. जर तुम्हाला आता केवायसी आणि डीबीटी आधार सेडिंगचा फरक समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.